नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आजचा आपला एक महत्त्वाचा घटक नावातच दम आहे, संसद. आणि मित्रांनो, हा घटक महत्त्वाचाही तितकाच आहे. याच्यावरचे जर प्रश्न तुम्ही बघितले तर राज्यसेवा पूर्व मुख्य, कंबाईन पूर्व मुख्य, सरळ सेवा, पोलीस भरती, शिपाई सगळ्या एक्झामला संसदेवर प्रश्न तुम्हाला 100% दिसतील. मग कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, कोणते प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात, असे 100 प्रश्न मी या ठिकाणी काढलेले आहेत, जे विविध एक्झामला आलेले आहेत. मित्रांनो, त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे आणि ते तोंडपाठ कसे होतील या पद्धतीने आपल्याला ते समजून घ्यायचे आहे. तर चला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे संसदेची रचना. मित्रांनो, संसदेच्या रचनेवर प्रश्न आहे आणि हा रिपीट आहे. विविध एक्झामला रिपीट आहे की संसदेमध्ये नेमका कशाचा समावेश होतो, पार्लमेंट नेमकं कशाला म्हणायचं, कायदेमंडळ नेमकं कशाला म्हणायचं. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या, संसद हा शब्द नेमका कसा आहे, म्हणजे या शब्दाचं स्थान नेमकं कुठे येते लक्षात घ्या. बघा, हा भारत देश आहे. काय हा या ठिकाणी भारत देश समजा तुमचा आहे. या भारत देशाचे काही आधारस्तंभ आहे. भारत देश जो चालतो ना, तो या ठिकाणी 3 स्तंभावर चालतो मुख्यतः. किती? 3 स्तंभ. एक कायदेमंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्यायमंडळ. मित्रांनो, नीट समजून घ्या, नीट लक्ष द्या, शेवटपर्यंत लेक्चर बघा. खूप काही प्रश्नांचे उत्तरं तुमच्या या ठिकाणी क्लिअर झाले असणार आहेत. पहिलं कायदेमंडळ, कायदे तयार करणारी संस्था. देशामध्ये काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणत्या योजना आणायच्या, काय करायचं, कोण ठरवणार, सगळं कायदेमंडळ. कायदेमंडळालाच आपण संसद असं नाव दिलंय भारतामध्ये. आणि मग त्या कायदेमंडळामध्ये कोण कोण येतं ते आपल्याला बघायचं आहे. दुसरं, आता कायदा तयार केला पण तो कायदा अंमलात आणायचा आहे. कोण अंमलात आणणार कायदा? तर कायदा अंमलात आणणार कार्यकारी मंडळ, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ. राज्यामध्येही तसंच. आता कायदा अंमलात आणताना बऱ्याच अडचणी येणार आहेत. त्या कायद्याचा अर्थ लावावा लागणार आहे. त्याचा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अर्थ लावणार आहे, पळवाटा शोधणार आहे. मग याच्यासाठी न्याय देण्यासाठी न्यायमंडळ. मित्रांनो, 3 स्तंभ आहे, ते आधी समजून घ्या. त्याच्यामधलं इथे जागा आहे संसदेची. संसद म्हणजे भारताचं कायदेमंडळ, हे आधी लक्षात घ्या. मग काय भारताच्या कायदेमंडळामध्ये कोण कोण येतं? राष्ट्रपती येतात, दुसरी लोकसभा येते आणि तिसरी राज्यसभा येते. काय? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे 3 घटक भारताच्या संसदेचे भाग आहेत. ओके, तोंडपाठ होत आहेत. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. मित्रांनो, इथे तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे की लोकसभेचे सदस्य किती असतात? किती? घटना काय म्हणते की लोकसभेमध्ये किती सदस्य असू शकतात मॅक्झिमम? ते मला या ठिकाणी उत्तर द्या. दुसरं, आज रोजी किती सदस्य आहेत लोकसभेमध्ये? लोकसभेच्या सदस्यांना आपण काय म्हणतो? बघा, हे सगळे एकदम जनरल नॉलेजचे मुद्दे आहेत, ते तुम्हाला माहीतच असणं मला अपेक्षित आहे, कारण मी याच्यावरचे लेक्चर घेतलेले आहेत. ते तुम्ही पाहिलेले असले पाहिजेत. नसेल पाहिले तर प्लेलिस्टला जाऊन बघा. दुसरं, राज्यसभेमध्ये किती सदस्य संख्या असली पाहिजे असं राज्यघटना म्हणते आणि सध्या किती सदस्य आहेत हे मला इथे सांगायचं आहे. ओके, पुढे प्रश्न या मुद्द्यावर मी विचारले, हे प्रश्न तर आलेलेच आहेत. पण पुढचा एक फसवणारा प्रश्न की महाराष्ट्रामधून लोकसभेवर किती सदस्य जातात, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर किती सदस्य जातात? ओके, लोकसभेवर जातात 48 सदस्य म्हणजे 48 खासदार आणि राज्यसभेवर जातात 19 खासदार. परंतु मित्रांनो, हे तर प्रश्न विचारलेलेच आहे. सरळ असं डायरेक्ट टाकलाय चेंडू, डायरेक्ट नो स्पिन, काहीच नाही त्याच्यामध्ये. सरळ टाकलाय, बॅटवर येणार आहे, मारायचं आहे. परंतु काही असे ते स्पिन केलेले आहे, ऑफ स्पिन, लेग स्पिन, गुगली असं. मग तो काय प्रश्न की महाराष्ट्रामधून लोकसभा आणि राज्यसभेवर किती सदस्य गेलेले आहेत किंवा संसदेमध्ये किती सदस्य गेलेले आहेत? तर मित्रांनो, दोघांची बेरीज जी की 67 येते. बघा, प्रश्न काय येत आहेत ते समजून घ्या, त्याच्यानुसार अभ्यास करायला शिका. मग तुम्हाला त्या ठिकाणी कोणी अडवणार नाहीये, तुमचे मार्क्स कसेही कटणार नाहीये, तुमच्या सिली मिस्टेक्स होणार नाहीये. पुढचा प्रश्न, लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन सदस्य. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे हा. अँग्लो इंडियन सदस्य
कोण नियुक्त करतं? कोण नेमणूक करतं अँग्लो इंडियन सदस्याची? तर राष्ट्रपती. किती सदस्य? तर 2 सदस्य. मित्रांनो, याच्या संदर्भातलं कलम तुम्हाला सांगता आलं तर मला सांगा. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींचं स्थान आहे तेही तुम्ही मला सांगू शकतात. लोकसभेचं कलम काय आहे, राज्यसभेचं कलम काय आहे, हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अँग्लो इंडियन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जे आपण लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. या ठिकाणी हे लेक्चर आपलं 100% येणार आहे. 100 प्रश्न. या ठिकाणी प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं हे लेक्चर आहे. आपण तुम्हाला टीचिंग जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मी अँग्लो इंडियनची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. आठवत असेल तर सांगा. म्हणजे अँग्लो इंडियनमध्ये वडील आणि आई नेमकं कोणाचं नागरिकत्व कोणतं असू शकतं या संदर्भातला तो प्रश्न. पुढे संसदेबद्दल आला आणखी एक प्रश्न. देशातील कायदे निर्मितीची सर्वोच्च संस्था कोणती? मित्रांनो, संसद. मग माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे, राज्यातील कायदे निर्मितीची सर्वोच्च संस्था कोणती? मित्रांनो, उत्तर द्या. पण उत्तर देण्यामध्ये बरेच जण चुकणार आहेत. का चुकणार आहे ते तुम्ही कमेंट टाकल्यावर मी तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर देईल की बाबा चूक की बरोबर. काय? राज्यातील कायदे निर्मितीची सर्वोच्च संस्था मला सांगायची आहे. आता पुढचा प्रश्न, संघराज्य पद्धती आहे बाबा, तर तिचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं, असा एक प्रश्न विचारलेला आहे. खाली विविध ऑप्शन्स होते, परंतु योग्य उत्तर जे आहे आपण डायरेक्ट त्याच्यावर जातो आहोत. संघराज्य पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे द्विगृही विधिमंडळ. संघराज्य पद्धतीमध्ये 2 गृह असतात विधिमंडळामध्ये, एक लोकांचं प्रतिनिधित्व करणारं आणि एक त्या ठिकाणी राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं. ओके, जसं लोकसभा आणि राज्यसभा, त्यावर प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर कलम 82 वर प्रश्न आहे. मित्रांनो, थोडासा नवीन वाटू शकतो काही लोकांना. राज्यातील लोकसभेतील जागांचे जे समायोजन आहे ते आता 2026 पर्यंत होणार नाहीये. तोपर्यंत आपण स्थिर ठेवलेला आहे. राज्यातल्या ज्या लोकसभेच्या जागा आहे तुमच्या आपल्या महाराष्ट्रात समजा 48 आहे, ते 48 कधीपर्यंत राहणार? 2026 पर्यंत. का केलंय आपण हे? आपलं म्हणणं आहे की आता लोकसंख्येचा जो वाढीचा दर आहे तो थोडासा आपण कुठेतरी स्थिर स्तरावर होतो आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा काही या ठिकाणी आपल्याला लगेच समायोजन करण्याची गरज नाही आहे लोकसभा जे काही मतदारसंघ आहेत त्यांची. ओके, त्यामुळे हा मुद्दा कलम 82 थोडंसं नवीन वाटेल, पण लक्षात ठेवावं लागेल. आता पुढचा प्रश्न असा होता की संसद सदस्य बनण्याची परवानगी कोणाला नाही? काय? संसद सदस्य बनण्याची परवानगी कोणाला नाही? तर जे सनदी सेवक आहेत, जे सर्व्हिसमध्ये आहेत, त्यांना संसद सदस्य बनण्याची परवानगी नाही. तुम्ही म्हणाल मग त्यांनी राजीनामा दिला तर हो, राजीनामा दिल्यावर त्यांना बनता येईल. परंतु समजा तुम्ही राज्यपाल आहे किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री आहे किंवा एखादा खासदार आहे, हा व्यक्ती त्या ठिकाणी एखादा आमदार आहे, हा खासदारकीची निवडणूक लढवू शकतो तिकडचा राजीनामा देण्याच्या आधी. तो निवडून आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी राजीनामा द्यायचा आहे. पण सनदी सेवकाचं तसं नाही. एखादा सनदी सेवक आहे, IAS अधिकारी म्हटला चला मी निवडणूक लढवतोय आणि जर निवडून आलो तर मग मी इकडे राजीनामा देऊन टाकतो माझ्या सर्व्हिसचा. तसं नाही. सर्व्हिसचा राजीनामा आधी द्या, नंतर निवडणुकीला उभं राहा. म्हणजे सनदी सेवकाला त्या ठिकाणी संसद सदस्य बनण्याची परवानगी नाही. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. पुढे संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती असते? तर 6 महिन्यापेक्षा कमी अंतर असावे 2 अधिवेशनामधील, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात एका वर्षामध्ये 3 अधिवेशनं या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1976ची घटनादुरुस्ती आहे. याच्यानुसार मतदारसंघाची जी पुनर्रचना आहे ती 2001च्या जनगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली होती. 1976ची घटनादुरुस्ती लक्षात तर असू द्या. 2001च्या जनगणनेपर्यंत आपण मतदारसंघ पुनर्रचना जी आहे ती तहकूब केली होती. पुढे राज्यसभा या सभागृहावर प्रश्न आहे. मित्रांनो, राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह आहे की वरिष्ठ? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसभा आणि राज्यसभा कनिष्ठ कोणतं, वरिष्ठ कोणतं? प्रथम सभागृह कोणतं, द्वितीय सभागृह कोणतं? 2 मुद्दे क्लिअर पाहिजे. तुमचं म्हणजे राज्यसभा म्हणलं की तुम्हाला समोर आठवले पाहिजे कनिष्ठ की वरिष्ठ, प्रथम की द्वितीय. लोकसभा म्हणलं कनिष्ठ की वरिष्ठ, प्रथम की द्वितीय, त्या ठिकाणी तुमच्या समोर ते आलं पाहिजे. तर राज्यसभा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. राज्यसभेतले जे सदस्य असतात त्यांची निवड कशी होते? अप्रत्यक्ष पद्धतीने. म्हणजे डायरेक्ट जनता निवडून देते का? नाही. या ठिकाणी राज्यसभा सदस्य जे आहेत वेगवेगळ्या याच्यातून म्हणजे आमदारांमधून वगैरे असे ते त्या ठिकाणी निवडले जातात विधानसभेच्या आमदारातून. पुढे राज्यसभा ही लोकांचं प्रतिनिधित्व करत नाही. नावातच आहे राज्यसभा, राज्यांची सभा, राज्यांचं
प्रतिनिधित्व या ठिकाणी राज्यसभा करते आहे. ओके, नीट लक्षात ठेवा. पुढे राष्ट्रपती राज्यसभेवर काही व्यक्तींना नेमू शकते. किती व्यक्तींना? 12 व्यक्तींना. किती? 12. विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ असे 12 व्यक्ती राष्ट्रपती नेमू शकते. ते कोणकोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना नेमू शकतात असा एक प्रश्न विचारला गेला आहे आणि त्यामध्ये ऑप्शन वाङ्मय क्षेत्रातील, पुढे शास्त्र या क्षेत्रातील, त्यानंतर कला क्षेत्रातील, त्यानंतर समाज सेवा क्षेत्रातील. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्तही काही क्षेत्र आहेत ज्यांच्यातील व्यक्तींना राज्यसभेवर नेमता येतं. विशेषतः सचिन तेंडुलकरचं उदाहरण, त्यांच्यासाठी घटना दुरुस्ती केली आपण त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आहे आणि कोणतं क्षेत्र ॲड केलं आहे मला तुम्ही सांगा, नक्कीच तुम्हाला सांगता येईल. इतर कोणते क्षेत्र आहेत की ज्यांचे त्या क्षेत्रातील व्यक्ती राज्यसभेवर राष्ट्रपती नेमू शकतात? नक्कीच उत्तर अपेक्षित आहे. पुढे बघा, प्रश्न असा आला आहे की महिलांचं लोकसभेतील जे प्रतिनिधित्व आहे त्या संदर्भात योग्य विधान तुम्हाला निवडायचं सांगितलं होतं. मित्रांनो, आता दर पंचवार्षिक जे काही आपल्या निवडणुका होतात त्यामध्ये किती महिला खासदार निवडून आल्या, त्यांचं प्रमाण किती आहे ते तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे, ते वाचायचं आहे व्यवस्थित. चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये त्याची उत्तरं भेटतात. इथे प्रश्न होता की पहिल्या लोकसभेमध्ये किती टक्के महिला निवडून आल्या होत्या, तर 4.4% हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता एक प्रश्न म्हणजे खरोखर वेगळा होता तो, परंतु तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. प्रश्न असा होता की लोकसभेची सदस्य संख्या किती आहे कोणत्या राज्याची? 4 विधानं होती मित्रांनो. म्हणजे बिहारची जी लोकसभेतील सदस्य संख्या आहे ती यूपीच्या निम्मी आहे, पहिलं विधान होतं. दुसरं, केरळचे लोकसभेतील सदस्य संख्या ही या ठिकाणी बिहारच्या हरियाणाच्या निम्मी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की हरियाणाची जी लोकसभेतील सदस्य संख्या आहे ती केरळच्या निम्मी आहे. अशा स्वरूपाचे हे या ठिकाणी विधान होते जे की बरोबर होते. म्हणजे तुम्हाला किमान यूपीचे, बिहारचे, केरळचे लोकसभेमध्ये किती सदस्य आहे हे माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. पुढचा एक प्रश्न नीट करून ठेवा की लोकसभेमध्ये केवळ एकच जागा आहे असे राज्य कोणकोणते, जिथून एकच खासदार येतो लोकसभेवर? मित्रांनो, या ठिकाणी जे प्रश्न विचारला आहे ते मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या राज्यामधून केवळ एकच सदस्य हा लोकसभेवर येतो आहे. आणखी कोणत्या राज्यांमधून येतो एक सदस्य लोकसभेवर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पुढे आपण जाऊया. बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणचा आहे, संसदेकडे पदच्युतीचा अधिकार आहे. संसद कोणाला पदावरून काढून टाकू शकते अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला होता की संसद कोणाला पदावरून काढून टाकू शकते, म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये ठराव वगैरे मांडून. तर महालेखापाल, मुख्य निवडणूक आयुक्त, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि हायकोर्टाचे न्यायाधीश. जे प्रश्न या ठिकाणी विचारला यांच्या व्यतिरिक्तही व्यक्तींना ती पदच्युती करू शकतात, पदावरून काढून टाकू शकतात. पण हे 4 तोंडपाठ करायचे आहे: मुख्य निवडणूक आयुक्त, महालेखापाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि हायकोर्टचे न्यायाधीश. पुढे लोकसभेचे पहिले उपसभापती कोण अशा स्वरूपाचा एक सरळ वन लाईनर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला गेला आहे. एम अनंत शय्यम अय्यंगार असं त्यांचं नाव आहे, लोकसभेचे पहिले उपसभापती. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, लोकसभेचे पहिले सभापती कोण? मित्रांनो, प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर माहीतच असलं पाहिजे. ज्यांना माहीत नाही त्यांनी समजायचं आपण खूप पाण्यात आहोत. त्या पाण्यातून आपल्याला वर यावं लागेल, त्याच्यासाठी वाचावं लागेल, लेक्चर्स ऐकावे लागतील, अभ्यास करावा लागेल, नाहीतर मग आपण स्वतःला फसवतो आहोत, हे लक्षात घ्या. पुढे आपण जातो आहोत. पहिली मतदारसंघ पुनर्रचना ही कधी झाली? प्रश्न काय आहे? पहिली मतदारसंघ पुनर्रचना 1952ची आहे मित्रांनो. आता काही लोक, काही विद्यार्थी मित्र अत्यंत नवीन असतील, त्यांना वाटेल अरे हे तर कुठं वाचलंच नाही आहे, कुठून आणले हे प्रश्न सरांनी? मित्रांनो, प्रश्न सगळे परीक्षेला आलेले आहेत हे आधी लक्षात घ्या. आणि परीक्षा हजारो आहेत. म्हणजे तुम्हाला काय नावं माहिती आहे मी सांगतो. तुम्हाला राज्यसेवा माहीत आहे, तुम्हाला कंबाईन माहीत आहे, PSI STI ASO, खाली टॅक्स असिस्टंट क्लर्क, एक्साईज, तुम्हाला सरळ सेवेमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक असे 2-4 पदं माहीत आहेत, पोलीस भरती माहीत आहे, SRPF माहीत आहे, आर्मी माहीत आहे. याच्या व्यतिरिक्त हजारो पदं आहेत. स्टाफ सिलेक्शनचे एक्झाम्स आहेत, बँकिंगचे एक्झाम्स आहेत, रेल्वेचे एक्झाम्स आहेत, इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी पदं. त्या ठिकाणी दररोज नवीन जाहिरात निघत असते. प्रत्येक ठिकाणी
वेगवेगळे प्रश्न येऊन गेले आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास आपला असला पाहिजे, मग आपले प्रश्न चुकत नाही. पुढचा या ठिकाणचा प्रश्न होता की चौथा त्या ठिकाणी पुनर्रचना परिसीमन कायदा जो आहे तो त्याच्यामधला बदल हा कधी केला आपण, तर 2002ला, किंवा तो कायदा कधीचा आहे 2002चा. पुढे लोकसभेवरचे प्रश्न आहेत. लोकसभा ही संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे अशा स्वरूपाचं पहिलं विधान या ठिकाणी आहे. संसदबाह्य हस्तक्षेप लोकसभेत होत नाही. लोकसभा ही जनतेला उत्तरदायी आहे, बरोबर, कारण राज्याला उत्तरदायी आपण पाहिली, राज्यसभा ही जनतेला. आणि एक नवीन कन्सेप्ट थोडीशी तुमच्यासाठी नवीन, म्हणजे आता ज्यांनी रंजन कोळंबे आणि एम लक्ष्मीकांत सरांची पुस्तक वाचले, माझे त्यांच्यावरचे लेक्चर पाहिले, त्यांच्यासाठी हे जुनेच आहेत, परंतु ज्यांचं वाचन कमी आहे त्यांच्यासाठी जे शेवटचं अधिवेशन असतं त्या लोकसभेचं, त्याला लेमडक सेशन किंवा लेमडक अधिवेशन म्हटलं जातं. आणि त्या निवडणुकीमध्ये, म्हणजे पुढची समजा निवडणूक झाली आहे, या निवडणुकीमध्ये जे जे खासदार हरलेले असतात, ते जे निवडून आलेले नसतात, समजा मागील वेळेस खासदार होते आता निवडून नाही आले, त्यांना लेमडक्स असं म्हटलं जातं. निवडून न आलेले त्या ठिकाणचे संसद सदस्य लेमडक्स, हे लक्षात ठेवा. पुढे बिनविरोध लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती झालेल्या व्यक्ती कोण? मित्रांनो, मीरा कुमार, ज्या की बिनविरोध झालेल्या महिला सभापती. पुढे राज्यसभेच्या उपसभापतीवरचा प्रश्न आहे. राज्यसभेत जर सदस्यत्व यांचं संपलं तर त्या ठिकाणी त्यांचं पद रिक्त होतं. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे राज्यसभा म्हटलं की 6 वर्षाचा कार्यकाल असतो. दर 2 वर्षांनी तिथे काही पदं रिक्त होत आहेत. ओके. आणि राज्यसभेच्या उपसभापतीला जर पदावरून खाली करायचं असेल तर त्या ठिकाणी 14 दिवसाच्या आधी नोटीस द्यावी लागते, हेही लक्षात घ्या. पुढे लोकसभेचा सभापतीवरचा प्रश्न काय म्हणतोय? लोकसभा जर मुदतपूर्व विसर्जित झाली तर त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी लोकसभेच्या सभापतीला पदावरून खाली व्हावं लागतं, कारण ती लोकसभा आहे तोपर्यंतच तो सभापती राहणार आहे. पुढे राज्यसभा अध्यक्षाबद्दल प्रश्न आहे. राज्यसभा अध्यक्ष म्हणजे कोण मित्रांनो? राज्यसभेचा अध्यक्ष हा पदसिद्ध कोण असतो? तर उपराष्ट्रपती असतो. राज्यसभा अध्यक्षाबद्दलचं एक महत्त्वाचं विधान, ते सभागृहाचे सदस्य नसतात. ओके. आणि त्यांच्या पदच्युतीचा प्रस्ताव जो असतो राज्यसभेच्या अध्यक्षांचा, म्हणजे थोडक्यात उपराष्ट्रपतींचा, त्यांच्या पदच्युतीचा प्रस्ताव हा आधी राज्यसभेतच मांडावा लागतो, हे इथे लक्षात घ्या. पुढे राज्यसभेचे उपाध्यक्ष जर तुम्ही बघितले तर हे या ठिकाणी राज्यसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात, राज्यसभेचे उपाध्यक्ष. पुढे आहे वित्त विधेयक लोकसभेत मांडायचे आहे तर त्याला राष्ट्रपतींची शिफारस असली पाहिजे, हाही प्रश्न विचारला गेला आहे. अर्थविधेयक जे आहे ते राज्यसभा स्वतःकडे किती दिवसासाठी ठेवू शकते? मॅक्झिमम तर 14 दिवस. मग त्याच्यानंतर जर नाही त्या ठिकाणी त्यांनी काहीच केलं तर लोकसभा ते विधेयक राज्यसभेला मान्य आहे असं त्या ठिकाणी ठरवणार आणि त्याला अंतिम करणार. पुढे विनियोजन विधेयक काय असते? हे विनियोजन विधेयक तर जी संचित निधी आपला आहे, आपली जी तिजोरी आहे भारताची, मित्रांनो, भारताची तिजोरीमध्ये 3 फंड असतात. आपण तुम्हाला अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. संचित निधी आहे, आकस्मिक निधी आहे, सार्वजनिक लोकलेखा आहे. ओके. तर ते 3 निधी, त्याच्यातला संचित निधीतला पैसा सरकारला काढायचा जो अधिकार भेटतो तो विनियोजन विधेयकामार्फत घडत असतो. याचं कलम जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकाल. ज्यांनी अर्थशास्त्राचे सगळे माझे लेक्चर्स पाहिले आहेत त्यांना ही कलम सांगता येईल. पुढे धनविधेयक आहे. धनविधेयक फक्त कोणत्या एका सभागृहातच आधी मांडता येतं? तर लोकसभेत. मित्रांनो, इथे तुमच्यासाठी प्रश्न आहे, धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? ते धनविधेयक आहे की नाही हे कोण ठरवतं? आणि धनविधेयक मांडण्यासाठी कोणाची पूर्व शिफारस गरजेची असते? 3 प्रश्न. एक व्याख्येचं कलम, दुसरं धनविधेयक आहे की नाही ओळखणारं कोण, आणि तिसरं धनविधेयकाला पूर्व संमती देणारं कोण? 3 प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ असली पाहिजे. पुढे शून्य प्रहर यावर प्रश्न आहे. शून्य प्रहर हा कशासाठी असतो? तर कार्यकारी मंडळ जे आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शून्य प्रहर आहे. जे काही प्रश्नोत्तराचा तास असतो त्याच्यानंतर शून्य प्रहर हा त्या ठिकाणी असतो. पुढे विधेयक कशाला म्हणायचं? तर विधिनियम जो असणार आहे, जो कायदा असणार आहे, त्याचा जो कच्चा मसुदा आहे, कच्चा प्रस्ताव आहे, त्याला आपण विधेयक असं म्हणत असतो. स्थगन प्रस्ताव यालाच निंदाव्यजनक प्रस्ताव म्हटलं जातं असं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे. निंदाव्यंजक प्रस्ताव जो असतो किंवा ठराव असतो हा मंत्रिमंडळावरच्या अविश्वासासाठी आणलेला असतो, हेही लक्षात राहू द्या. आता धनविधेयक कोणतं नसतं अशा स्वरूपाचं विधान आहे. म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न खूप विचित्र विचारलेला होता. म्हणजे द्रव्यशास्तीची तरतूद
ही धनविधेयकामध्ये नसते. दुसरा विधान होतं एकत्रित निधीतून खर्च जो केला जातो तो धनविधेयकात अंतर्भूत नसतो. दोन्ही विधानं बरोबर होते. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं द्रव्य शास्तीची तरतूद धनविधेयकात नाही आहे आणि एकत्रित निधी खर्च हा धनविधेयकात नाही आहे. त्याच्यानंतर कलम 108. मित्रांनो, कलम 108 प्रश्न आलेला आहे की दोन्ही गृहांची संयुक्त बैठक कलम 108 नुसार आपण बोलावतो. दोन्ही गृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये कधी वाद झाला एखाद्या विधेयकाबाबत तर त्या ठिकाणी संयुक्त बैठक बोलवण्याची तरतूद आहे. मग कोणत्या विधेयकांबाबत बोलवले जाते? कारण की आपल्याला माहिती आहे धनविधेयक आहे, वित्त विधेयक आहे, सामान्य विधेयक आहे, घटनादुरुस्ती विधेयक आहे. सगळ्या विधेयकांसाठी बोलवता येत नाही मित्रांनो. काही विशिष्ट विधेयकांसाठी बोलवता येते. तर कोणकोणते विधेयक आहे ज्याच्यासाठी आपण संयुक्त बैठक बोलावू शकतो, जी की पहिल्यांदा 1961 मध्ये बोलवली गेली. पुढचे प्रश्न इथे तयार होतात तुमच्यासाठी की संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात आणि संयुक्त बैठक कोण बोलावतात आणि संयुक्त बैठकीचा निर्णय हा मुख्यतः कोणाच्या बाजूने लागतो. तसेच जर सारखे मतं पडले तर मग त्या ठिकाणी त्यावर उपाय काय, असे विविध प्रश्न संयुक्त बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला विचारता येतात. पुढे स्थगन प्रस्ताव कशासाठी मांडला जातो? सभागृहाचे लक्ष हे आकस्मिक एखादा सार्वजनिक प्रश्न उद्भवलेला आहे त्याच्याकडे वेधण्यासाठी स्थगन प्रस्ताव आपण मांडत असतो. ठराव म्हणजे काय? तर विशिष्ट मुद्दा आहे, सभागृहाला त्याच्यावर मत व्यक्त करण्यासाठी आपल्याला भाग पाडायचा आहे, त्याच्यासाठी जो आपण आणत असतो तो म्हणजे ठराव. मित्रांनो, फार इंटरेस्टिंग आहे. मला तर मजा येते तुम्हाला हे शिकवायला. सगळं हे समजून घेण्यामध्ये हे मला समजतं आहे. त्याच्यातला जो आनंद असतो ना मित्रांनो तो कुठेच भेटत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही आता अभ्यास करता आहात, समजा काही जणांकडे पोस्ट असेलही काहींकडे नसेलही, पण तुम्ही ज्या परीक्षेसाठी तयारी करतायत ना मित्रांनो, ती पोस्ट तुम्हाला भेटल्यानंतर जो आनंद होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद आता जो तुम्ही अभ्यास करतायत, जे स्ट्रगल आहे ना तुमचं, हे स्ट्रगल तुम्हाला नंतर आठवेल, अरे त्या अभ्यासाचे दिवस काय मस्त होते. मित्रांनो, अभ्यास करणं ही एक आनंदाची बाब झाली पाहिजे आपल्यासाठी. मी लेक्चर घेतोय ना यूट्यूबला, मला ते आनंद भेटतोय त्याच्यातून. इतर सगळे उद्देश माझ्यासाठी दुय्यम आहे. ते त्याच्यामध्ये तुमची काय प्रसिद्धी असेल, पैसे असेल, ते सगळं ते तर कोणी कमवतो. आनंद भेटला पाहिजे. छंद हा माझा छंद आहे, शिकवणे हा माझा काय आहे, छंद आहे, माझी ती पॅशन आहे. तुमचा अभ्यास करणं हा छंद करा मित्रांनो. ज्यांचा अभ्यास हा छंद होईल ना त्यांना नाही कोणी रोखू शकत, कोणीच रोखू शकत नाही त्यांना. ते 100% पोस्ट मिळवणार म्हणजे मिळवणार, यात कोणतीही शंका नाही. पुढे परिसमाप्ती प्रस्ताव कशाला म्हणायचा? परिसमाप्ती प्रस्ताव कोणत्याही मुद्द्यावरील चर्चेबाबत जी काही कपात असते त्याच्या संदर्भातला जो प्रस्ताव असतो तो म्हणजे परिसमाप्ती प्रस्ताव. पुढे लोकसभेचा विशेष अधिकार काय? तर धनविधेयक हे लोकसभेत मांडलं जातं. पुढे मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव फक्त लोकसभाच आणू शकते, हे लोकसभेचे विशेष अधिकार लक्षात घ्या. पुढे अल्पकालीन चर्चा आहे, ती उपस्थित करण्यासाठी कोणाला नोटीस द्यावी लागते? तर सेक्रेटरी जनरल जे आहेत त्यांना नोटीस द्यावी लागते अल्पकालीन चर्चेसाठी. मित्रांनो, आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे कपाती संदर्भातले मुद्दे, त्याचं तुम्हाला जोड्या लावा म्हणून प्रश्न आला होता. प्रतिकात्मक कपात काय असते? तर 100ने त्या ठिकाणी तो खर्च कमी करा. धोरणात्मक कपात काय असते? आपण हे अर्थशास्त्रात बघितलेलं आहे आणि हे राज्य घटनेचा सुद्धा हा भाग आहे. तर 1 रुपयापर्यंत त्या ठिकाणी कपात सुचवलेली असते धोरणात्मक कपातीमध्ये, आणि आर्थिक कपात विशिष्ट रक्कम घटवणे हे आर्थिक कपातीमध्ये अपेक्षित असतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जो वरती मी तुम्हाला विचारला, संयुक्त बैठकीमध्ये 2 गृहांमध्ये मतभिन्नता झाली तर काय? तर मतभिन्नता झाली आणि समान मतं पडले तर लोकसभेचा सभापती त्या ठिकाणी निर्णायक मत देतो. आणि कोणकोणत्या विधेयकांसाठी संयुक्त बैठक बोलवली जाते? तर एक सर्वसाधारण विधेयक आणि दुसरं वित्त विधेयक. मित्रांनो, उरलेलं जे घटनादुरुस्ती विधेयक आहे आणि धनविधेयक आहे यांच्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही आहे. इथे लोकसभेला जास्तीचे अधिकार आहेत. पुढचा प्रश्न थोडासा तुमच्यासाठी, काही लोकांसाठी थोडंसं आव्हानास्पद असू शकतो. बघा, काही वेळेस विधेयकं निष्कासित होतात म्हणजे रद्द होतात. ते केव्हा होतात त्या संदर्भातले प्रश्न आहेत. म्हणजे राज्यसभेत मांडलं गेलं होतं परंतु लोकसभेत मांडलं गेलं नव्हतं, असं विधेयक जर लोकसभा भंग झाली तर त्याचं काय होतं? तर ते निष्कासित होतं. त्या ठिकाणी त्याला पुढे कंटिन्यू करता येत नाही, कारण ते लोकसभेमध्ये मांडल्याच गेलेलं नाही आहे ना. आणि मग ती लोकसभा जर भंग होत असेल तर पुढे कसं नवीन पुन्हा आणावं लागेल ते राज्यसभेला. आता लोकसभेने पारित केलं परंतु राज्यसभेत मांडल्याच गेलेलं नाही आहे,
आणि लोकसभा जर भंग झाली तर तरीसुद्धा ते निष्कासित होतं. पुढे लोकसभेचा सदस्य प्रत्येक दिवसाला कमाल किती तारांकित आणि अतारांकित प्रश्न विचारू शकतो? प्रतिदिन तर 5पेक्षा जास्त प्रश्न विचारता येत नाही. पुढे भारत सरकारचे कामकाज सोयीस्कररित्या चालवण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर ते राष्ट्रपतींना असतात. भारत सरकारचे कामकाज व्यवस्थित चालावे. पुढे लोकसभा जर विसर्जित झाली तर त्याचे परिणाम काय होतात? पहिला मुद्दा, तिच्या पुढील जे काही प्रलंबित सर्व कामकाज आहे ते रद्द होतं. दुसरं, त्याच्यामध्ये सर्व प्रलंबित विधेयकं, राज्यसभेकडून आलेली सगळी विधेयकं रद्द होतात, कारण लोकसभा विसर्जित होते. दोन्ही गृहांनी मंजूर केले, राष्ट्रपतीकडे पाठवलेले आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी रद्द होतात. आता तारांकित प्रश्नावर प्रश्न आहे. तारांकित प्रश्नाचं उत्तर कसं दिलं जातं? तर तोंडी. आणि अतारांकित प्रश्नाचं उत्तर कसं दिलं जातं? लेखी. मित्रांनो, हे लेखी उत्तर आहे. याच्यावर जर उपप्रश्न विचारला किंवा पूरक प्रश्न विचारला तर याच्यावर उत्तर देता येईल का? नाही. म्हणजे अतारांकित प्रश्नाला पूरक प्रश्न किंवा उपप्रश्न विचारता येत नाही, हेही लक्षात असू द्या. प्रश्न आला आहे. पुढे कलम 84 कशा संदर्भात आहे? तर संसद सदस्याची पात्रता. कलम 93 लोकसभा सभापती आणि उपसभापती पदासाठी आहे. कलम 108 संसदेची संयुक्त बैठक आहे 108 मध्ये. तर कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या आहे. पुढचा तोच संयुक्त बैठकीवरचा मुद्दा, समान मते पडले तर लोकसभेचा सभापती निर्णायक मत देतो. एक प्रश्न आलाय. हाही प्रश्न रिपीट आहे. भारताच्या संचित निधीतून देयक काढायचे असतील तर कोणतं विधेयक मांडावं लागेल? विनियोजन अधिनियम त्या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल. पुढे कलम 112 वार्षिक वित्तीय पत्रक, ज्याला आपण बजेट म्हणतो, कोणत्या कलमानुसार मांडलं जातं? कलम 112 नुसार. मित्रांनो, या बजेटवर 2 प्रश्न विचारतो. आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे आणि सध्याचे भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? तिसरा प्रश्न, भारताचा अर्थसंकल्प सध्या कोणत्या तारखेला मांडला जातो? बघूया कोणाला किती येतं ते. आणि आतापर्यंत संयुक्त बैठका किती वेळा झाल्या? तर 3 वेळा आतापर्यंत संयुक्त बैठक झाली आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीने मला असं वाटतं संसद हा टॉपिक खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने त्याच्यावरचे जे 100 प्रश्न आहेत ते या ठिकाणी मी डिस्कस केले आहे. खूप फायदा या लेक्चरचा तुम्हाला आगामी परीक्षेत होईल याची मला पक्की खात्री आहे. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा. आपल्या मित्रांना सुद्धा हे लेक्चर्स शेअर करत चला. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. कधीही असं समजू नका की माझी आणि त्याची कॉम्पिटिशन आहे. मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्र हा तुमच्यासाठी स्पर्धेत आहे. त्याच्यामुळे आपल्या मित्रांना नॉलेज द्यायला शिका. लेक्चर्स तुम्ही मित्रांपर्यंत विविध ग्रुप्सला, टेलिग्राम चॅनल्स असतील, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, या ठिकाणी याच्या लिंक तुम्ही शेअर केल्या तर आपल्या मित्रांनाही माहीत होत जाईल. चला तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.